तिकडे अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळलाय। शहर प्रमुख अरविंद वालेकर यांचा आमदार किणीकर यांच्यावर जोरदार निशाणा पाहायला मिळतोय। बालाजी किणीकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलेत। शिंदे गटातील मतभेदांची चर्चा त्यामुळे पुन्हा एकदा सुरू झाली आहे। 15 वर्षानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज उठवणारा आमदार आमचा, मी खरं त्यांना शाबासकी देईन की पुढच्या वर्षी या पावसाळी अधिवेशनाआधी त्या 192 लोकांना जर घरं मिळाली तर मी स्वतः जाऊन त्यांचा सत्कार करेन आणि त्याच्यासोबत आणखी काही 15 वर्ष लागली हो, अजून त्यांना घर मिळत नाही। इथे मला वाटतं आपल्या काही शिवसैनिक पण आहेत, ते इथे आहेत, त्यांचीही घरं इथे त्याच्यामध्ये आहेत। का असं होतंय, काय करताय ते? संध्याकाळी फक्त फार्म हाऊसवर बसणं असं चालणार नाही। त्यासाठी शिवसैनिकांनी जी कामं वरिष्ठांनी सांगितलेली आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असेल। ठाण्यामध्ये पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकाचा वाढदिवसाचा बॅनर धोकादायक स्थितीत असल्याचा मुद्दा समोर आलाय। काही दिवसांपूर्वीच ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर बॅनर एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला होता। ही घटना कॅमेऱ्यात कैद देखील झालेली होती आणि ही घटना ताजी असतानाच अजून एक बॅनर रस्त्यालगत धोकादायक स्थितीत आढळून आलाय। त्यामुळे वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।